पुणे शिवाजीनगर येथे पर्यावरणपूरक गणपती तयार केलेले आहेत. तरी येथील संबंधित व्यक्तींनी मला माहिती दिलेली आहे. आपलं नाव काय? विनोद बेगडे. वेगळे. आपण इथं पर्यावरणपूरक गणपती बनवतो का? हो, पर्यावरणपूरक म्हणजे आमचे जे गणपती हो. असतात ते कॉटन कपड्याचा जो लगदा असतो त्या लगद्यापासून तयार केलेले गणपती आहेत. म्हणजे आता हे जर तुम्ही मूर्त्या पाहिल्या हां. तर वजनाने खूप हलक्या फुलफुलीत असतात, वेटलेस थोडक्यात. हां. तर ह्या वेटलेस मूर्त्या असतात त्यात जवळपास 80% कॉटन पल्प असतो हो. आणि 20% शाडू मातीचा मुलामा असतो किंवा 20% शाडू माती मिश्रित अशा हे पाण्यामध्ये विरघळतात ना खूप पूर्णपणे? लवकर. तसं शाडू मातीच्या मूर्ती हो. तुम्ही घरच्या घरी डिझॉल्व करू शकता. त्याच प्रकारे या मूर्ती देखील घरच्या घरी बकेटमध्ये लवकरात लवकर विरघळून आणि म्हणजे याचा जो पर्यावरणाला तुम्ही मदत करत आहात खूपच. एक दृष्टीने. आणि दुसरी गोष्ट की याचा जो गाळ राहील हम्म. तर तो पेपर असल्यामुळे पेपर लवकर हो. कंपोज होतो, खत हो, तयार हो. होतो. तर ते तुम्ही झाडांना टाकू शकता, पौष्टिक खत म्हणून नाही ते का? हा. तर पर्यावरणाला त्यामुळे लाभ हानी पोचत नाही. हानी पोचत नाही, तर उलट पर्यावरण पूरक, पूरक आणि हा. त्याचा लाभ होतोय त्याला की पौष्टिक असल्यामुळे ते खत जे आहे ते झाडांना उपयुक्त ठरतं वाढीसाठी. हो हो. बघा, या ठिकाणी पर्यावरणपूरक गणपती तयार केलेले आहेत आणि ते विक्रीसाठी सुद्धा प्रसिद्ध म्हणजे या ठिकाणी उपलब्ध आहेत. हे म्हणजे शेतकी महाविद्यालय आहे का? तुमचा पत्ता कुठला आहे इथला? शेतकी महाविद्यालयाच्या शेजारी महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग हो. मंडळ अंतर्गत हे संस्था आहे, हातकागद संस्था. याच्या अंतर्गत हा उपक्रम राबवला जातो. किती वर्षापासून तुम्ही हे करता असं? पण जवळपास 2019 पासून सुरू आहे. तसं त्याच्या पूर्वी होतं. आणि महाराष्ट्र शासनाने तुम्हाला मान्यता दिलेली आहे ते असं? हो, हो. कारण गव्हर्नमेंटचाच उपक्रम आहे ना. गव्हर्नमेंटचाच उपक्रम आहे. गव्हर्नमेंट त्यासाठी आपल्या पाठीशी आहे. या ठिकाणी अनेक सुरेख असे गणपती मूर्ती तयार आहेत. तुम्ही पाहताय. वर्कशॉप देखील करतात की या मूर्ती पेंटिंगचे हे वगैरे गणपती हँडमेड आहेत. एनजीओच्या विद्यार्थ्यांसाठी वगैरे गणपती रंगवण्याचे वर्कशॉप घेतो. वर्कशॉप आहेत. अनेक विद्यार्थी ते घडतात. आणि किंमत कशी आहेत म्हणजे साधारणतः 1 फूट अर्धा फूट असे काय? किमती सरासरी कसा आपला कॉटन बेस हो. पल्प असतो, रॉ मटेरियल जे आहे हा. ते कॉटन असतं, तर त्याच्याशी अनुरूप असे किमती ठेवले साधारणतः कितीपर्यंत? साधारणतः मार्केट रेटच्या बरोबरीने. किती आता समजा 1 फुटाची गणपती जर आम्ही घेतली? 1 फुटाचे गणपती साधारणतः 2000 ते 2100 रुपयापर्यंत हो. पडतो तुम्हाला. चालेल, अवश्य भेट द्या. 1800 रुपये, 2000 रुपये अशा किमती आहेत. म्हणजे जसजशी मूर्ती साईज वाढेल, ती जर 1.5 फुटाची 1.5 फूट त्याच्यावरती असेल तर ती मूर्ती तुम्हाला साधारणतः 2700 रुपयापर्यंत वगैरे जाते. बघा मित्रांनो, या ठिकाणी अनेक असे गणपती मूर्ती आहेत. जर तुम्हाला पाहिजे असेल तर शेतकी महाविद्यालयाच्या बाजूला असलेल्या शिवाजीनगर येथे अनेक आकर्षक मूर्ती उपलब्ध आहेत. आणि मातीच्या मूर्ती देखील इथं ठेवलेल्या आहेत. या ठिकाणच्या मूर्ती बाहेर सुद्धा जातात ना? हो, बाहेर येतात. बाहेर देशात सुद्धा तुम्ही पाठवता? एक्सपोर्ट किट पण आहे आपल्याकडे. जसे की आता हे परदेशी पाठवण्यासाठी हा आमचा एक्सपोर्ट किट म्हणून तयार केलेले आहेत. याच्यामध्ये अशा प्रकारे व्यवस्थितरित्या गणपती पॅकिंग करून पॅकिंग पाठवतात. ते आपण एक्सपोर्ट केलं. बाहेर देशात सुद्धा पाठवतात. हे बघा, एक गणपती आहे सध्या पॅकिंग करून पाठवत आहेत. हा पूर्ण जो आहे तर मूर्तीला कुठल्याही प्रकारचं हे न होता हा एक्सपोर्ट केला जातो. थँक्यू. आपलं नाव काय म्हणलं? विनोद बेगडे. हो, थँक्यू.